स्वामी हो. तुमचं नाव जी या अक्षराने सुरू होतं का? मग तुमच्यामध्ये एक खास ताकद लपलेली आहे. तुम्ही शांत पण ठामपणे विचार करणारे आहात. निर्णयक्षम आणि कार्यशील आहात. आज आपण ज्यांचं नाव जी या अक्षरापासून सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, त्यांचं करिअर, यशाची दिशा, नातेसंबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर ज्यांचं नाव जी या अक्षरापासून सुरू होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ते शांत पण ठामपणे विचार करणारे असतात. निर्णयक्षम आणि कार्यशील असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. सामाजिकदृष्ट्या प्रभावी असतात. गंभीर पण मनमिळावू असतात. या व्यक्ती बाहेरून थोड्या गंभीर वाटतात पण एकदा का ओपन झाल्या की मग खूप मजेशीर आणि प्रेमळ असतात. सामाजिक नात्यांना मानणाऱ्या असतात. एकदा जर यांनी कोणाला आपलं मानलं तर त्याच्यासाठी शेवटपर्यंत खंबीरपणे त्याच्या मागे उभे राहतात. शिस्तप्रिय आणि नियमांवर चालणाऱ्या असतात. अतिशय शिस्तप्रिय, वेळेचं भान असलेल्या, जबाबदारीचं भान असलेल्या अशा या व्यक्ती असतात. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण होईपर्यंत अजिबात शांत बसत नाहीत. नेतृत्व क्षमता असलेले असतात. यांच्यामध्ये नैसर्गिक लीडरशिप क्वालिटी असते. लोक यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. कारण यांची विचारशैली तटस्थ असते आणि हे प्रॅक्टिकली विचार करतात. गुरुत्वाकर्षण असलेलं व्यक्तिमत्व असतं यांचं बोलणं, चालणं, वागणं खूप आकर्षक असतं. जिथे जातात तिथे आपली छान छाप पाडतात. हे लोक नुसत्या यांच्या उपस्थितीनेही लोकांचं लक्ष वेधून घेतात. आध्यात्मिक असतात. यांना अध्यात्माची किंवा तत्वज्ञानाची ओढ असते. धार्मिक गोष्टींमध्ये हे छान रस घेतात. यांना ध्यान करणं, प्रार्थना करणं किंवा एकांत या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. कधी कधी हट्टी होतात किंवा डॉमिनेटिंग होऊ शकतात. मग त्यावेळेला काय होतं म्हणजे अतिविचार केल्यामुळं किंवा संयमी जरी असले हे तरी काही काही वेळेला अतिविचार करतात आणि मग त्यावेळेला काय होतं मग स्वतःचे विचार ते इतरांवरती लादायचा प्रयत्न करतात. किंवा मग दुसऱ्याला डॉमिनेट केलं की मग नात्यामध्ये दुरावा येतो ना. कोणालाच आवडत नाही कोणी कोणाला डॉमिनेट केलेलं ना. तर काही वेळेला असं होऊ शकतं. नेहमी असे नसतात पण काही काही वेळेला ह्यांचा हट्टी स्वभावामुळे मग हे इतरांवर डॉमिनेट करतात किंवा मग इतरांवर स्वतःचे विचार ज्या वेळेला लादतात त्यावेळेला मग काय होतं नात्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि मग दुरावा निर्माण होऊ शकतो. अर्थात हे काही वेळेला असतं, नेहमी नाही. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षण क्षेत्रामध्ये यांना छान यश मिळू शकतं. अध्यापन, कोचिंग, टीचिंग, मार्गदर्शन करणे किंवा मग चांगले काउन्सिलर होऊ शकतात. सरकारी नोकरी करू शकतात छान किंवा मग आर्टिस्टिक फील्डमध्ये यांना यश मिळू शकतं. म्हणजे गायक, लेखक होऊ शकतात चांगले. थिएटरमध्ये यांना यश मिळू शकतं. ॲक्टिंग करू शकतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्येही यांना चांगली प्रगती होऊ शकते यांची. वैद्यकीय क्षेत्रही छान आहे यांच्यासाठी. राजकारणी होऊ शकतात. चांगले नेता बनू शकतात. तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे खूप भावनिक आणि समर्पित असतात नात्यामध्ये. जोडीदारासाठी काहीही करायची तयारी असते यांची. पण कधी कधी काय होतं त्यांचा हट्टीपणा किंवा मीच बरोबर आहे ह्या वृत्तीमुळे मग भांडणं होऊ शकतात किंवा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. यांना असा पार्टनर हवा असतो जो समजूतदार असेल आणि ज्याचा शांत स्वभाव असेल. कोणतंही नातं हे खूप छान निभवतात, प्रेमळ असतात. तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना पचन संस्थेचे काही त्रास होऊ शकतात. म्हणजे डायजेशनशी रिलेटेड अपचन म्हणा किंवा अपचन, पित्त, ॲसिडिटी या काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो किंवा सांधेदुखी होऊ शकते किंवा मग हाय बीपी. म्हणजे कधी कधी जेव्हा हे अति विचार करतात किंवा हट्टी होतात त्यावेळेला मग हाय बीपीचा त्रास होऊ शकतो किंवा अति विचार केल्यामुळं मग एन्झायटी, टेन्शन या गोष्टींचाही यांना म्हणजे मानसिक आरोग्य आपलं खराब होतं ना अति विचार केल्यामुळं. आणि मग अतिविचार करतो तेव्हा एक तर मानसिक स्वास्थ्य खराब होतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. शारीरिक काही व्याधी सुरू होतात आपल्याला. तर असे काही त्रास यांना होऊ शकतात. तर याच्यासाठी काय करायचं एक तर रोज प्राणायाम करायचं आणि आहारामध्ये कमीत कमी तेलकट तुपट आहार घ्यायचा. तर यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर 3, 5 आणि 9. शुभ रंग पिवळा आणि नारंगी. शुभ दिवस गुरुवार आणि रविवार आणि शुभ दिशा ईशान्य. तर उपाय काय करायचे यांनी तर यांना जर शक्य झालं तर यांनी गुरुवारी काही जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जर तुम्ही स्टेशनरी किंवा काही पुस्तकं डोनेट करू शकला तर करायचे. गुरुवारी तुम्हाला हरभरा डाळ किंवा मग म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही हरभऱ्याची डाळ देऊ शकता किंवा मग पिवळी वस्त्र डोनेट करू शकता. गुरुचरित्र किंवा मग भगवद्गीता ऐकू शकता किंवा वाचू शकता.
आणि नेहमी आपल्याजवळ पिवळ्या रंगाचा जर तुम्ही रुमाल ठेवला तुमच्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये, तर त्याचाही तुम्हाला छान बेनिफिट होऊ शकतो. घराची किंवा ऑफिसची ईशान्य दिशा ही जास्तीत जास्त हलकी, मोकळी, प्रसन्न आणि स्वच्छ ठेवायची. जर शक्य झालं तर तुम्ही जर ईशान्य दिशेमध्ये बसून जर तुमचं काम केलं, तर तुम्हाला त्याचाही छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा जी या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.